ठाकरे बंधूंनी सहकुटुंब मुंबादेवीचं दर्शन घेतलेलं आहे। उद्या मतदान होणार आहे, त्या पार्श्वभूमीवर आज दोन्ही बंधूंनी यावेळी मुंबादेवीचं दर्शन घेतलेलं आहे। मुंबई हायकोर्टाने फेटाळलेली याचिका ही नोटा विषयासंबंधी सामाजिक कार्यकर्ते अजय जया यांची याचिका होती, ती हायकोर्टाने फेटाळली। मात्र त्यातून कुठलाही दंड कोर्टाने आपल्याला ठोठावलेला नसल्याचं महसूल अविनाश जाधव यांनी स्पष्ट केलं। ठाणे महानगरपालिकेसाठी उद्या मतदान प्रक्रिया पार पडणारे ईव्हीएम मशीन आणि कंट्रोल युनिट साहित्य वाटपाला सुरुवात झाली। यावेळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त एसआरपी होमगार्ड तैनात करण्यात आले। ईव्हीएम मशीन प्रत्येक प्रभागात सुखरूप जाण्यासाठी महापालिकेकडून बसेस देण्यात आल्या। मुंबईच्या चेंबूरमधील वॉर्ड क्रमांक 153 मध्ये शिवसेना पक्षाकडून पैसे वाटल्याचा आरोप शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे उमेदवार अनिल पाटणकर यांनी केला। शिवसेनेचे आमदार तुकाराम काते यांच्या सून तन्वी काते या निवडणुकीच्या रिंगणात आहेत। पैसे वाटप करतानाचा व्हिडिओ चाळींमध्ये लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झाला आहे। फेक व्हिडिओ बनवून सोशल मीडियाच्या माध्यमातून उमेदवारांची बदनामी सुरू असल्याची तक्रार मुंबईच्या प्रभाग क्रमांक 160 मधील उमेदवार राजेंद्र पाखरे यांनी केली आहे। फेक व्हिडिओ बनवणाऱ्या विरोधात घाटकोपर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली। मतदानाच्या एका दिवसाआधी असे प्रकार घडल्यानं राजेंद्र पाखरेंकडून तात्काळ कारवाईची मागणी केली जाते। मध्य रेल्वेवर एप्रिल ते डिसेंबर 2025 या कालावधीत सुमारे 122 कोटी प्रवाशांनी प्रवास केले। याद्वारे मध्य रेल्वेला 5881 कोटींचा महसूल मिळाला। मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी मध्य रेल्वेवर प्रवाशांच्या संख्येत 2% आणि महसुलात 5% वाढ झाली आहे। मुंबईच्या मेट्रो 3 मधून 3 महिन्यात 1,29,00,000 प्रवाशांनी प्रवास केला। ऑक्टोबर ते डिसेंबर 2025 या 3 महिन्याच्या काळात प्रवाशांची संख्या दुपटीने वाढली आहे। मुंबईत प्रदूषणात वाढ झाली आहे। शहराच्या हवामानात बदल झाल्यामुळे हवेत ओलावा आलाय। हवेचा दर्जा घसरत असून धुरकं आणि धुक्यामुळे 500 मीटरच्या अंतरावरीलही दिसत नाही। राजधानी दिल्लीत 3°C तापमानाची नोंद झाली, त्यामुळे शिमलापेक्षाही दिल्ली थंडगार झाली आहे। अति थंडगार वाऱ्यामुळे दिवसभर गारठा जाणवत असल्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत। मुंबई महापालिका निवडणुकीच्या मतदानासाठी मुंबईत कडक बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। खुल्या मतदान केंद्रावर विशेष लक्ष ठेवण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आले। संपूर्ण मुंबईत 30,000 पोलिसांचा फौज फाटा तैनात करण्यात आलेला आहे। तर मुंबईमध्ये मतदान शांततेत आणि सुरळीत पार पाडण्यासाठी मुंबई पोलीस सज्ज झाले। मुंबईतील सार्वजनिक सुलभ शौचालयांची दुरावस्था आणि गैरसोयीवरून न्यायालयानं सरकारला सुनावले। जनहित याचिकेची दखल घेत न्यायालयानं महापालिका आणि राज्य सरकारच्या संबंधित विभागांना भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले। मागील काही वर्षात भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्याच्या घटनांमध्ये वाढ झाली। आता भटक्या कुत्र्यांना चावा घेतल्यास मोठी भरपाई द्यावी लागणार असल्याचा आदेश न्यायालयानं दिलेले आहेत। भटक्या कुत्र्यांना खाऊ घालणाऱ्या श्वानप्रेमींना यासाठी जबाबदार ठरवलं जाणार आहे।